तर एका षटकाची पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. उद्या आयोजकांकडून ज्या सूचना येतात त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याच्या दिवसातील शेवटचा सामना असेल अगासन ओमसाई आणि त्यांना फाईट करेल तो जय गणेश नवापाडा. टॉस झालेला आहे, नवापाडा संघ टॉस विन आहे. वाडेकर संघ या स्पर्धेतून बाहेर जाते. निलेश खापसेने या स्पर्धेतील अर्धशतक पहिलं ठोकलं. सामना 5 षटकांचा, त्यामुळे पिंटा जोशी लवकर निर्णय घ्या, कारण या स्पर्धेचा नियम आहे सर्व सामने 5 षटकांचे. तर चला खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचे. ओमसाई आगासन टॉस जिंकलाय नवापाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. निकितेश जोशी यांना विनंती होते आपण व्यासपीठावर यायचे. निकितेश जोशी उर्फ बाळ्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तारगाव संघाचे बिग सपोर्टर आहेत आणि खास करून नवापाडा संघाचे ज्यांचा खूप मोठा सपोर्ट राहिलाय. नवापाडा, खंबालपाडा, मोठागाव अशा संघांना त्यांचा नेहमीच सपोर्ट राहिलाय. भाऊ पाटील तर टॉस जिंकून इथे नवापाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. जाऊ बोल सारांश पाटीलचे ड्रॉ उडाले. बेतोडच्या मैदानात बाळा लगेच बोलले नितीन बघा आमचीच मॅच लागली नवापाडा आणि देवीचा बरोबर. लॉट्स मध्ये कोणाची कुठे मॅच लागेल हे कोणाच्या हातामध्ये नसतं, कारण की ठाणे जिल्ह्यात जेव्हा जेव्हा मॅच होतात तेव्हा तेव्हा ड्रॉ उडवला जातो. मात्र बऱ्याच ठिकाणी असं नसतं. बऱ्याच ठिकाणी लो गट हाय गट असंही खेळवला जातो बाबडी. मात्र ठाण्यात तसं कधी केलं जात नाही. नक्कीच नितीन आपण बघितले तर आपण एक बघितलं ते एक स्पर्धा आपण म्हणतो रायगडमध्ये पण झाली. कलशाचे अरुण क्रिकेट संघ रोंजन त्यांच्या माध्यमातून पण ड्रॉ उडवले गेले. म्हणजे कुठेतरी आपल्या ठाण्याची परंपरा त्यांनी सुद्धा आपण म्हणतो अंमलात आणली. तर दीपेश मुंडे अंडर-21 चे खूप चांगले आयोजक आणि बिग सपोर्टर आहेत ओमसाई आगास संघाचे. सामना इथे सुरू होणार आहे. तर नाणेफेकी जिंकली आपण इतर नवापाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर ओमसाई आगास संघाने फलंदाजी आमंत्रित केले. क्रिकेट विश्वात गावदेवी मातेचा आहे आशीर्वाद. खंडोबा रायाची हाय साथ, त्याच्याच नावाने ओळखला जातो भोपर संघ क्रिकेट विश्वात. गावदेवी मातेचा आहे आशीर्वाद. खंडोबा रायाची हाय साथ. अनंत पाटील चला पंचांना विनंती करतो जय पवार आणि निरंजन सावंत की अंतिम सामना आपण लवकर मैदानात जायचंय. तर पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद आपण आज जे प्रेक्षक इथे मात्र उपस्थित त्यांना धन्यवाद देतो. खास करून आजचा सामना आपण पाहतोय अंतिम सामना. इथून जो संघ जिंकेल तो थेट आपण पाहिले तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. नितीन एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. कारण इथून एक ट्रॉफी जो संघ जिंकेल तो एक ट्रॉफी घेऊन जाईल आणि रोख रक्कम जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आयोजित आपण बघतोय सारांश प्रवीण पाटील चषक 2019 आपण पाहतोय. वाढदिवस आपण म्हणतोय मुलाचा आहे, पण बाबांनी मुलासाठी दिलेली एक अनमोल भेट आहे. नितीन मी तर म्हणेल खरं पित्याने पुत्रासाठी दिलेली एक अनमोल भेट आपण पाहू शकता. सारांश प्रवीण पाटील चषक 2019 वर्ष 8व स्पर्धेचा 3रा दिवस. आजपासून ग्रामीण वर्ल्ड कप सुद्धा सुरू झालाय. आगासन संघ आज देखील आपण होतो इथं फाईट बॅक करताना दिसतोय आणि गेल्या वर्षी देखील हा संघ टॉप 4 मध्ये पोहोचला होता. या संघाला मित्र म्हणायला लकी ग्राउंड आहे.
तर गेम प्ले होते इथं मात्र गोलंदाजी मार्कवर सुरेंद्र लोखंडे. तर पहिलं षटक घेऊन येते सुरेंद्र लोखंडे. स्ट्राईक केला फलंदाज नेल्सन मडवी. नो स्ट्राईकला करणला आपण पाहू शकता. हा चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती बघा नितीन, आम्हाला काही समजायच्या आधीच आपण बघितले तिथे मात्र थोडासा आपण बघितले तर पंच दोन्ही बातचीत करतायत. कॉटन बट आहे की नाही, की चेंडू सोडलाय. पंचांचा जोपर्यंत सिग्नल येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची कोण करणार नाही, तर मात्र अलॉटमेंट करणार नाहीये. यस, ड्रॉप झेले. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. सुरेंद्र थोडासा आपण बोलले तर आश्चर्य व्यक्त करतायत, पण पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. तर सुरेंद्र लोखंडे गोलंदाजी मार्कवर करणला जीवदान मिळतोय. मात्र पहिल्या चेंडूवर ऑन साईडला क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग लेग डिझन मध्ये एक क्षेत्ररक्षण, मिड विकेट, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन पॉइंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफला क्षेत्ररक्षण. सुरेंद्र हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सुरेंद्र लोखंडे वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. चेंडू ऑन साईडला पुल केलाय. खूप चांगला टायमिंग. चेंडू सीमा पार देतो. करणच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार. थँक्यू डीजे. नितीन आपण बघतोय ज्याच्या नावाने स्पर्धा खेळत तो सारांश सुद्धा आपण बघतोय शेवटच्या सत्रामध्ये आलाय मंत्र व्यासपीठावर आणि सामना एन्जॉय करतोय. चेंडू अतिशय सुरेख फटका. फ्रंट फुट आले, हाफ वाले ड्राईव्ह केला चेंडूला. आपला बीट करतोय. करणच्या बॅट मध्ये अजून दमदार. डीजे वैभव इन द मिक्स. नितीन आपण बघितलं तर सारांश याची बहीण जर बघितली तर सानियाचा संघाचं फेवरेट कोणता असेल तर ते सांगितले दादा उद्या वाकलनचा संघ कधी खेळणार आहे, म्हणजे मी शाळेत जाणार नाही. तर मी सांगितलं बेटा तू पहिला शाळेत जा, संघ तो खूप चांगला आहे, फेवरेट संघ. हा चेंडू ऑन साईडला स्वीप केला. तर धावसंख्या दाखवल का ते आपण पाहू शकता. यावेळेला एक दमदार सुरुवात, 14 धावा. तीन उद्या निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ सुद्धा खेळताना दिसणार आहे. सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर द मारा करतोय. चेंडू ऑन साईडला मनकडे साईने वळतोय. चेंडू तो शॉट बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये मिसफीड होतोय. इथं मात्र आपण योगेश कीर इथे चेंडूला फीड करतोय. एक धाव इथं मात्र कंप्लीट केले. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक संपलंय. बघा खेळाडूंना विनंती असणार पण टाइमपास करू नका, थोडंसं मैदानात फास्ट घ्यायचंय. नौपाल संघ पिंट्या खास करून आपल्याला नंतर फलंदाजी करायची. सुरेंद्र थोडंसं लक्ष द्या, कारण का सूर्य आपल्यापासून थोडा दूर चाललेला आहे. पंचांना देखील विनंती असणार जय पवार आणि निरंजन सावंतला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो. बिनबाद 15ची धावसंख्या ओमसाई आगास संघाची प्रथम फलंदाजी करताना. बघा पहिल्या दिवसाचा एक सामना बाकी आहे आणि कालच्या दिवसात पण एक सामना, म्हणजे उद्या जे संघांना यायचं ते म्हणजे आपण उसारगर आणि दातुली संघ आपण 2:45 इथं रिपोर्टिंग करायचे. बघा नियम फार कडक आहे त्या स्पर्धेचे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला समोर जावं लागेल. तर गोलंदाजी मार्कवर रुपेश येतोय. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. कारण आज चेंडू ज्या वेळेला हवे त्या झेल होतोय का इथे मात्र मिडॉनच्या मध्ये चेंडू पडतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि त्या स्ट्राईकला येतोय बऱ्याच वेळानंतर नेल्सन येतोय. इथे मात्र नेल्सन मडवी पाहिजे कशा प्रकारे त्या फलंदाजी करतोय. गुणवत्ता आहे पण आज मात्र नेल्सननी चांगलं क्रिकेट दाखवलं नाहीये. आपल्या ग्रामस्थांसाठी आता पाहिजे या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण नवापाडा संघ देखील एक दिग्गज संघ आहे आपल्या पंचकोशीतील.
रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू शॉर्ट पिच आहे, एक वेगळ्या स्टाईलने इथे मात्र चेंडूला केळून काढतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जात आहे. त्याच्या तिसरी धाव प्रतीक मडवी काय क्षेत्ररक्षण दाखवलं. नितीन आज झेल पण खूप चांगला पकडलाय. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा, 1 धाव वाचवतो आपल्या संघासाठी. खरं एक धाव फार महत्वाची असते. पुन्हा रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर भोपाळ रेनकोट राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज करणला आपण पाहू शकता. पुढे सरसावलाय, अप्रतिम टायमिंग. चेंडू यावेळेला 21 धावा. असं वाटतं की लॉंग ऑफ सीमारेच्या पार जातो हा चेंडू, पण जात नाहीये कारण का हवेचा आपण थोडासा दिशेने चेंडू जात होता. बघा 2 वेळा जीवदान मिळालंय करणला. रुपेश गोलंदाजी मार्कवर तिकडे मारा करतोय. हा चेंडू बॅकफुटवर गेलाय. दक्षिणरक्षक बीट, फाईन लेग बीट. चेंडू नॉन स्टॉप सीमा पार. पंचवीस धावा आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय 2 दिग्गज संघांमध्ये. जगणेश नावापाडा पक्ष ओमसाई आगासांमध्ये रुपेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. यावेळेला पुढे ससाला खूप चांगला फटका मिळवून चंबदना चेंडू गोळीच्या रस्त्यावर. नावाने ओळखला जातो भोपर संघ क्रिकेट विश्वात. गावदेवी मातेचा आहे आशीर्वाद. थँक्यू डीसे. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. आमचे गुणलेखक विकी माळी, सिद्धू माळी, 2 बंधुराज गुणलेखकांच्या भूमिकेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, खास करून प्रवीण पाटील, त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. धावसंख्या 10 फलकात 29 धावा आपण पाहू शकता. पुढे रुपेश गोलंदाजी मार्कवर. सायकलला करण बेडेकर खूप चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. हा चेंडू मनकडे सायने वळतोय. चेंडू कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला 1 धाव पूर्ण करतोय. त्याच्या दुसरी धाव पूर्ण करतोय का? मिस स्पीड होतोय इथे मात्र 2 धावा पूर्ण. 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा आपण 10 फलकात पाहू शकता. 15.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत? या षटकाचा विचार केला तर धावा आल्या आहेत. रुपेशच्या या षटकात धावा आल्यात. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 16 धावा आल्यात. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 31 धावा. चला नवापाडा संघ वेळ घालू नका रुपेश, कारण आपल्याला नंतर फलंदाजी करायचे, त्यामुळे थोडंसं वेळेचं भान ठेवायचं. निलेश प्रतीक जरा लवकर फास्ट, कारण नंतर नितीन आपण नवापाडा संघाला फलंदाजी करायची, त्यामुळे कोणत्याही संघाला काळोखात फलंदाजी आपण फक्त करावी लागणार नाही असं आपण बघायचंय. कारण सूर्यदेवता आपण बघता आपल्यापासून थोडा दूर चाललेला आहे. संध्याकाळचे आपण 5:10 आणि 55 सेकंद झालेले आहेत. तर गोलंदाजी मार्कवर येतोय एक नवोदित गोलंदाज. आजच्या दिवसात खूप चांगलं क्रिकेट दाखवलं यश चौधरी येतोय. तर पाहिजे तर स्ट्रायकरला फलंदाज नेल्सन मडवी असणार आहे. पाहिजे तर नेल्सन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय इथे मात्र आपण इथे फलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे इथे मात्र यश गोलंदाजी करतोय, कारण का यावेळेला विकेट घेणं फार गरजेचं आहे. या यश चौधरीला इथे मात्र ही पार्टनरशिप तोडणं फार गरजेचं आहे. यश नेल्सन चेंडू खोदून काढला. इथे मात्र हेलिकॉप्टर लँड करायचा होता, मिस स्पीड होतो इथे मात्र चेंडू. थँक्यू डीजे. नितीन आज आपण बघितले तर बाळा बोराडे मैदानात नाहीये आणि थोडस इथं मात्र संघ आपण बघितलं तर थोडंसं चांगलं कामगिरी करत नाही, कारण बाळा बोराडे प्रत्येक खेळाडूला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने सूचना देत असतो. पुढे यश चेंडू यावेळेला थँक्यू
थँक्यू डीजे. नितीन 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आहे. दोन्ही बाजूने अटॅक केला जातो. इथं मात्र आक्रमणता दाखवली जाते दोन्ही बाजूने. पुणे यश चौधरी गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज नेल्सन मडवी खूप चांगली फलंदाजी करतोय. यश टू नेल्सन. हा चेंडू पुन्हा एकदा वन्स. थँक्यू. 47 धावा वाऱ्याच्या वेगाने धावा कुठल्या जात आहेत. नितीन नाणेफेकी जिंकली आणि आपण सुरेंद्र लोखंडाने इथं मात्र आपण निर्णय घेतला तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजी आमद केली आणि आता मात्र खूप चांगली फलंदाजी केली जाते. खरं का जेव्हा मात्र स्ट्राईक मिळाली आपण करणने हल्ला केला. आता नेल्सनला स्ट्राईक मिळाली. नेल्सनने हल्ला केला. इथं मात्र आपण 3 चेंडूमध्ये तब्बल धावा कुठं आपण 16 धावा कुठं आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता. यावेळेला 47 धावा 15.67 आतापर्यंत धावा कुठल्या आहेत. चेंडू बाकी अजूनही आपण 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितीन आपण पाहतो जय गणेश नवपाडा संघाची देखील फलंदाजी खूप खोलवर आहे. त्यामुळे जेवढ्या धावा कुठेल तेवढ्या मात्र इथं सेफ राहतील की नाही पाहायचंय. तर पुणेला गोलंदाजी मार्कवर यश चौधरी राईट आर्म ओर विकेट मारा करतो. स्ट्रायकरला नेल्सन. गतीमध्ये परिवर्तन अप्रतिम टाइमिंग. थँक्यू डीजे. नेल्सन साठी टाळ्या उद्या 5 चेंडू 23 धावा. चेंडू बाक्यात अजूनही विचार केला तर 2 काय फलंदाजी इथं मात्र केली जाते 2 फलंदाजांकडून. यश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला नेल्सन. हा चेंडू यावेळी थँक्यू. 26 धावा येतात. नितीन बघा 2 सामन्यात नेल्सनच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. पण आपण नेहमी म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट. आपला क्लास दाखवतोय आपल्यातील गुणवत्ता दाखवतोय. या उपयुक्त सामन्यामध्ये नेल्सन जबरदस्त फलंदाजी करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 57 अजून 1 चेंडू बाकी आणि त्यानंतर 2 षटक म्हणजे तब्बल 13 चेंडूंचा खेळ बाकी. नितीन चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. इथं मात्र बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एकदा पूर्ण केली जाते आणि एकच धावे समाधान मानावं लागतंय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 58 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नितीनचा विचार केला तर 19.33 सरासरीने धावा कुठल्या आहेत. तर या षटकात धावा आल्यात. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 27 धावा आल्या. तर महागडे षटक पडलं इथं मात्र. तर पाहायचं येणारे 12 चेंडू आणि आता नेल्सन आणि करणी जोडी किती धावा कुठे इथं मात्र पाहायचंय. विजय भोईर आणि आता आपण बघितलं यानंतर आधीच्या सामन्यामध्ये पिंट्या आणि सुरेंद्र मध्ये 60ची पार्टनरशिप झाली आणि आता पुन्हा एकदा आपण बघितलं 58 धावांची भागीदारी करतो नेल्सन आणि करणसाठी. जरा टाळ्या होऊन जाते. काय फलंदाजी केली. आक्रमण फलंदाजी मैदानाच्या चौफेर फलंदाजी करता. इथं मात्र 2 फलंदाज आणि 2 दादा संघांमध्ये नितीन सामना पाहतोय इथं मात्र. कारण आपण एका बाजूला पहिलं ओम
साई आगासन संघ तर दुसऱ्या बाजूला जय गणेश. आपण तर नाव पाळा दोन्ही संघाच्या मध्ये आपण तो देवाचा नावाचा वापर केला दोन्ही संघांना. पण कोणत्या संघाला मात्र कोणत्या देवाचा आशीर्वाद लाभतोय तर गोलंदाजी मार्कवर येतो इथं मात्र जितू जोशीला आता मात्र खूप चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे इथं मात्र या षटकामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती आल्या आहेत. नेल्सनने खूप चांगली फलंदाजी केली आहे. आपल्या संघासाठी उपयुक्त धावा कुठल्या आहेत आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात. 30 धावांची वादळी खेळी केली. जितू गोलंदाजी मार्कवर. जितू तो नेल्सन रिवाचा वापर केला इथे मात्र बघा चेंडू मला वाटतं नितीन फुटला इथं मात्र नवीन चेंडू मिळणार आहे. बघा डिसिजन तोच असणार आहे चौकार असणार आहे. चला केजू चेंडू चेक करा लवकर. संख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 62 धावा. पुणे तर जितू गोलंदाजी मार्कवर. सायकलला फलंदाज नेल्सन मडवी खूप चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत. संघाला मजबूती देतो इथून मात्र. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. चेंडू जातोय कार्पेटच्या लॉंगॉनला. एक धाव पूर्ण करतो पाहिजे दुसरी धाव पूर्ण करतोय का यश येतोय चेंडूला फेकी करतो पण वेळ घेतो इथे मात्र आणि 2 धावा. बघा हायस्ट पार्टनरशिप बघायला मिळते. 64 टाळून जाऊया 2 फलंदाजांसाठी. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं इथं मात्र शेवटच्या सामन्यामध्ये. तेवढाच मजबूत संघ देखील त्यांच्या समोर आहे. मोठा संघ आहे. जितू गोलंदाजी मार्कस टाकला नेल्सन. हा चेंडू मनकरच्या सायने वळतोय. चेंडू धावा. नितीन खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय यावेळेला. आपण म्हणतो नेल्सन आणि करणने 66 धावा आपण पाहू शकता. तर नेल्सन वैयक्तिक खेळतोय 38 धावांवर. 12 धावांची गरज आहे अजून नेल्सनला. 50 धावा कुठण्यासाठी. जितू गोलंदाजी मार्कवर. भूपर एनकोड राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. रिवाचा वापर केला होता. यावेळेला चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. बऱ्याच वेळानंतर नितीन आपण निर्धाव चेंडू पाहतो इथं मात्र. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर जितू जोशी. बघा नितीन सुरुवात किती चांगली केली होती नवपाड संघाने. पहिले 2 चेंडू आपण तो निर्धाव फेकले होते पण त्यानंतर तिसरा चेंडू ती चौकार आला. जितू गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला नेल्सन. चेंडू अजून एक डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आता मात्र लाईन आणि लेन जर ऑफ स्टंप आणि ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग करतो यावेळेला जितू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती 66 धावा आपण पाहू शकता. कारण का आपण 77 धावा सुद्धा सेफ नव्हत्या या मैदानावर. जितू गोलंदाजी मार्कवर. चौथ्या पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला नेल्सन. चेंडू खूप चांगला फटका आपण म्हणतो कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू जातो यावेळेला आपला अजिबात चेंडू फिडून इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 68 धावा आपण पाहू शकता. आणि नेल्सन वैयक्तिक खेळतो आपण इथं 40 धावा. लाराने चांगली फेकी केली होती पण यावेळेला चेंडू कलेक्ट करत नाही आपण इथं. जितू जोशी 75 अंतिम षटक. यावेळेला कोण फेकतं पाहायचंय. नितीन सूर्य देवता आपल्यापासून हळू दूर चाललेला आहे. स्पर्धेचा आपण बघितलं तर शेवटचा दिवस. दोन्ही संघांना विनंती करतो फास्ट खेळा. आपण बघितलं आज या सत्राचा शेवटचा आपण म्हणतो आता सामना असणार आहे आणि स्पर्धेचा 3रा दिवस आहे नितीन. कारण का ही स्पर्धा आपण इथं 10 तारखेला संपणार आहे. त्यामुळे जर विचार केला तर नितीन गोट्या अंपर येणार आहे म्हणजे प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे नितीन. प्रेक्षकांना मात्र चांगलं क्रिकेट बघायला मिळेल आणि गोट्याची नटखट अदाकारी बघायला मिळणार आहे.
तर नितीन येणारे आपण बघतो 6 चेंडू. आता मात्र किती धावा इथून मात्र कुठं पाहिजे गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला. रुपेश म्हात्रेकडे चेंडू सुपूर्त केलाय संघ नायकाने. तर रुपेश म्हात्रे इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का की या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो. किफायतशीर गोलंदाजी करावी लागणार आहे या रुपेश म्हात्रेला. आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज करण असणारे करणने आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल 24 धावांचं योगदान दिलंय. बघा संध्याकाळचं वातावरण आहे. चेंडू फुटला का रे? नितीन उद्या आपण बघतो शहर शायरीचे समालोचक बाबूशा सुद्धा असणार आहेत. तर रुपेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक होतं. स्ट्रायकरला फलंदाज करण बेडेकर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 68 धावा. रिवाचा वापर केला इथं मात्र चेंडू पाहतो सीमा. थँक्यू डीजे. नितीन आपण करणच्या बॅटमध्ये पहिल्यांदाच रिवाचा फटका पाहतोय. खरं का आता आपण बघितलं तर फलंदाजीचा सराव देखील केला जातो इथं मात्र येणाऱ्या स्पर्धा भरपूर मोठ्या आहेत. धावसंख्या 10 फलकात 72 धावा आणि 72 धावांची भागीदारी होते इथं मात्र. रुपेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मारा करतो. स्ट्राईकला करत यावेळेला पुढे सरसावलाय. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही इथं मात्र. निर्धाव चेंडूची समाप्ती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे नितीन. कारण का जर 80च्या आतमध्ये धावा राहिल्या तर नवापाडा संघ सुद्धा करू शकतोय. पिंट्या जोशी आपण सुरेंद्र रुपेश शॉर्ट पिच आहे. ऑन साइडला पूल केला. थँक्यू डीजे. 28 धावा कुठल्या करणसाठी टाळ्या होते कारण गोलंदाजी खूप चांगली करतोय यावेळेला आपण बघतोय. रुपेश मात्रे एक चौकार गेला पण नितीन विकेट देखील मिळवतो इथं मात्र. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा आल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन जरी आपण इथं मात्र 77 धावा या संघाने केल्या आहेत. जरी 77-80 धावा झाल्या तरी नवापाडा संघ सुद्धा फाईट बॅक देऊ शकतोय. कारण पिंट्या जोशी, सुरेंद्र लोखंडे, रुपेश मात्रे, हेमंत उर्फ लारा. चेंडू ऑन साइडला. चव्वेचाळीस धावांवरती खेळतो. 14 चेंडू 44 धावा. काय फलंदाजी करतोय. टाळून देणारा प्रेक्षकांना विनंती करतोय खेळाडूसाठी. काय फलंदाजी केल्या. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आपल्या फलंदाजांनी. आपण तर शेवटच्या सामन्यात मोक्याच्या सडी नितीन खूप चांगली आणि पिंट्याने देखील बघा अभिनंदन केलंय. हेच तर पिंट्याचं वैशिष्ट्य. खेळाडू कुठल्याही गावचा असू दे पण तो चांगलं क्रिकेट खेळतो. त्या खेळाला मात्र दाद देतोय. सल्यूट असणारे पिंट्या जोशी तुम्हाला सुद्धा. हा चेंडू इथे मात्र लॉफ करतो. थँक्यू डीजे. धावसंख्या 82. बघा रुपेश टाळा वाजवतो. नितीन कौतुक केलं जात आहे कारण सर्व खेळाडू ग्रामीणचे. रुपेश टू नेल्सन. चेंडू ऑन साइडला. चेंडू जात याला मध्ये जोपर्यंत चेंडू फेडवली तर मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचं. आणि आता मात्र इथं फलंदाजाला परतावं लागणार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 83 धावा. तिच्या विना जीव माझा राहिला.
थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकातील 83 नितीन 84 धावांचं लक्ष असणारे इथे मात्र 16.80च्या सरासरीने धावा कुटाव्या लागणारे क्षमता आहे या जय गणेश नावपाडा संघासमोर. पाचता पिंट्या जोशी, सुरेंद्र लोखंडे, रुपेश म्हात्रे, हेमंत उर्फ लारा कशा प्रकारे फलंदाजी करतायत नितीन. चला जुना चेंडू द्यायचाय. चला पिंट्या लवकर या, कारण तुम्हालाच नंतर फलंदाजी करायची. सुरेंद्र लवकर या. 17 चेंडू 51 धावांची आक्रमक ताबडतोब फलंदाजी केली नेल्सनने. उपयुक्त सामन्यामध्ये आपला फॉर्म इथं मात्र वापसी करून देतोय म्हणजे नेल्सन आपल्या फॉर्मने. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला 84 धावांचं आपण म्हणतो लक्ष असणार इथं मात्र. तर सामना इथं सुरू होईल तो ऐकूया आपण. म्हटलं शेवटच्या टर्नसाठी आमचे साथी समालोचक नितीन कायना आम्ही मात्र इथे थांबतो. धन्यवाद. नक्कीच भाऊ 84 धावांचं लक्ष मात्र आपण विचार केला मकर संक्रांत चषक मध्ये आज 2 वेळा 80 पेक्षा जास्त धावा कुठल्या नारिवली संघाने आणि दोन्ही सामने त्यांनी जिंकले दुसऱ्या सत्रामध्ये. जुना चेंडू जमा करायचे प्रेक्षकांनी घेतले मला वाटतं. तर श्रीमामा यांचे आगमन होते त्यांचे आम्ही सर शकत मात्र प्रेक्षकांना सूचना असेल मला वाटतं आकाशांचे प्रेक्षक आहेत. चेंडू द्या कारण की तो चेंडू आम्हाला निल्सनला द्यायचंय. ज्या प्रकारे आम्ही निलेश कापसेला दिला आता चेंडू येईल बघा लगेच. तो चेंडू आम्हाला निल्सनला द्यायचंय. तर चला सामना सुरू करायचा आहे. तर सुरेश मुंडे यांचे आगमन होते त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर श्रीमामा तर 84 धावांचं लक्ष आहे. केजू मुंडे चला फास्ट खेळा थोडा. तर सुरेश मुंडे यांच्याकडे कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी आकाश संघाने 3000 रुपये आणि मेडन ओव्हर टाकली तरी 3000 रुपये कॅश प्राइज. तर पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज केजू. गोलंदाजी मार्कवर आकाशन एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं तो केजू मुंडे गोलंदाजी मार्कवर. तर स्टॅकेटला फलंदाज सुरेंद्र लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला पिंट्या जोशी. 84 धावांचं लक्ष आहे. मध्ये लक्षाचा पाठलाग करत असताना सामना सुरू होतोय. पहिला चेंडू केजू मुंडेचं जणू काय स्वागत केलंय मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ प्रिझन मधनं. चेंडू वनमाव सीमा पार दमदार चौकार. तर पहिल्या चेंडूवरती चौकाराने आगाज केलं फलंदाज सुरेंद्र लोखंडेने. कारण क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत त्यामुळे 84 धावा अजूनही बनवू शकतो हा नवापाडा संघ. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती मिसटायमिंग स्ट्रोक झालाय. ओमकार झेल खाली चूक होणार नाहीये. केजू मुंडेला मिळणार पहिलं. उसाचा संघ सुद्धा मकर संक्रांत चषक मध्ये 88 धावांचा पाठलाग करत होता मात्र त्यांना 70 धावांपर्यंत रोखलं. नारिवली संघाने खूप चांगली सुरुवात दिली होती विशाल आणि बिंदासने. आता 80 पेक्षा जास्त धावा चेस करणं थोडंसं कठीण आहे. त्यासाठी एका फलंदाजाला 40 ते 50 धावा ठोकाव्या लागतात
आणि तसा फलंदाज आता शोधावा लागेल नवापाडा टीमला. आणि तसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे पिंट्या जोशी. रुपेश म्हात्रे येते तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता मात्र त्यानंतर केजू मुंडेने केलेलं कमबॅक सुरेंद्रला मात्र मागे परतावं लागलं. इथे मात्र फटका चांगला आहे. ओमकार खूप वेगाने येत आहेत मिड विकेटला. एकदा पुन्हा होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घातक ठरू शकते मात्र मंगेश थोडस उशीर करतायत. 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपळका धावा लागतात त्या 6. ओमकार चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. ओमकारने झेलही खूप चांगला टिपला सुरेंद्रचा. 4 धावा धावपळकावरती 6 धावा धावपळकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर चेंडू घेऊन करतोय मोनिश. येत चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसरी धाव घातक ठरू शकते मात्र फेकी खराब. 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपळका धावा लागतात त्या 8. उद्या पहिला सामना असेल निशांत जिजीस्फोर वाकलन विपक्ष मोठा गाव. दुसरा सामना असेल नावाली विपक्ष सागाव. तिसरा सामना असेल स्वर्गीय मानव पाटे 11 संदप आणि त्यांना फाईट करेल जयहनुमान बेतवडे. आणि चौथा सामना असेल चेंज द गेम वडवली आणि त्यांना फाईट करेल तो जय गावदेवी शिरडून. इथे मात्र रिव्हर्सचा वापर केला होता आणि तर नक्कीच उद्या जो सामना होणार आहे नावाली आणि जो संघ येईल तो संघ नावाली संघावर खेळणार आहे लक्षात घ्या. आणि याचा आपल्या स्पर्धेचा नियम आहे जो संघ उपस्थित राहणार नाही त्या संघाच्या जागेवर दुसरा संघ खेळू शकतो. सीझनच्या नियमाच्या माध्यमातून कोणत्या संघाची अडचण आली त्यानंतर त्या जागेवर दुसरा संघ खेळू शकतो लक्षात घ्या. कोणताही संघ आला नाहीच तर नक्कीच नावाली संघाला बाय सुद्धा दिली जाईल मात्र वाट बघितली जाईल. केजू मुंडेने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. धावा खर्च केल्या त्या 8 आणि 2 झटके दिलेत आणि सलामी जोडी मात्र तंबूच्या आशाला पाठवली केजू मुंडेने. आणि लक्ष आपण बघतोय ते 84 धावांचं मोठं लक्ष. इथे मात्र चेंडू खेळून करतोय क्षेत्ररक्षक. इथे ओमकार चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावपळका धावा लागल्या त्या 84 धावांचा पाठलाग असताना 9 धावा म्हणजे अजूनही 75 धावा बनवायच्या. थोडं स्पीडअप करा आगासन संघ. मंगेश थोडंसं खेळाडूंना सूचना करा कारण की अंधार होतोय त्यामुळे थोडं स्पीडअप करा. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज कुणाल. सेकंडला हेमंत म्हात्रे, 9 सेकंडला रुपेश म्हात्रे. दोन्ही डावखुराचे फलंदाज आहेत त्यामुळे थोडं स्पीडअप करा. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने गेले. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तीन धावा पूर्ण केल्या जात आहेत.
धावसंख्या 12, 84 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा नवापाडा संघाच्या धावफलकातील लागल्या आहेत. निल्सन जरा लक्ष द्या, दोन्ही फलंदाज डावखुर हाताचे आहेत. 50 मारले वाटतं, त्याच भ्रमात आहेत अजूनही निल्सन. कुणाल इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू हवेत आहे. निल्सन मडवी झेल खाली आणि कुणाला कुठे एखादी विकेट मिळाली असती, ती विकेट मात्र इथे निल्सनने गमावली आहे. धावसंख्या 13. या सीझन मध्ये बाळूपाडीला भरपूर झेल निल्सन मडवीकडनं सुटलेत. आता लक्ष आता थोडस मोठे. कुणाल कृष्णा मडवी यांचे सुपुत्र निल्सन मडवी. आता मात्र चेंडू पुन्हा हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. विराज चूक होणार नाहीये आणि हेमंत मात्रेला मात्र मागे परतावं लागेल. अजून एक झटका लागतोय मैदानामध्ये नवापाडा टीमला. दौलत न्यारी पारू फसली हाय तू सोन्यावानी. भान फिरमाच्या लागवरी संगे येशील का तू मंगलेदारी. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. अजून एक झटका मैदानामध्ये यश येतोय. इथे मात्र फटका फसलाय. मंगेशने कॉल दिलाय, हा माझा झेल आहे, मी पकडणार. आणि मंगेश झेल पकडतोय. फलंदाज बाद. तुला झेल मंगेशने पकडले तरी काहीतरी कुणाला सांगता येते की झेल तुझा होता. खूप चांगला खेळ दाखवला इथे आकाशन टीमने. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत आणि बरोबर मंगेशने काय झेल टिपला. याचमुळे मंगेश संघामध्ये एस्ट्रेशची भूमिका खूप महत्वाची असते आणि ती खूप मोठी भूमिका नेहमीच मंगेशने बजावली आकाशन टीम साठी. आणि हॅट्रिकच्या उंबाड्यावर आहे गोलंदाज कुणाल. हॅट्रिक पूर्ण केली तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुरेश मुंडे यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज हॅट्रिक साठी. इथे मात्र लाईट बघावी लागेल. लेशलच्या बाहेर जाणार चेंडू पदचं वाईट चिकूड करतायत. एकने धावसंघ पुढे सरकेल. धावपळ करावा लागतं त्या 14 धावा. काल 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला बालू शिवडून चषक मध्ये. हाच ओमसाई आगासन संघ देवांश 11 चिंचपाडा संघाला त्यांनी बाहेर केलं. इथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत विराज. एकच धाव. आता मात्र एकेरी दुहेरी धावा इथे केंद्रित केल्या जातात. एकेरी दुहेरीने सामना जिंकता येणार नाहीये नवापाडा टीमला. 83 धावांचं डोंगर ओमसाई आगासन संघाने उभारला आणि त्याचा पाठलाग करायचा थोडासा अडचणीत आलाय. तो म्हणजे फलंदाजी करत असताना नवापाडा संघ. कुणाल इथे मात्र जेव्हा हलक्या हाताने खेळून करतोय. क्षेत्ररक्षक विराज वेगाने आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं विराजने. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावपळ का धावत त्या धावसंख्या 16, 68 धावांची अजूनही गरज आहे. आनंद मामा सुद्धा थोडेसे आता टेन्शन मध्ये आहेत. आता क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. केजू मुंडे सांगतात की द्या आवाज. मग नक्कीच सर्व खेळाडू खूप चांगले मित्र आहेत. एकच कोणीतरी जिंकेल. इथे मात्र फटका चांगला आहे. टायमिंग सुरेख. हल्ला चढवला जातोय गोलंदाज केजू मुंडेवरती आणि हा षटकार.
हल्ला चढवला जातो केजू मुंडेवरती. पहिल्या चेंडूवरती गुरुनाथच्या माध्यमातून धावसंख्या 22. केजू राईट मोर द विकेट. इथे मात्र अजून एक हल्ला चढवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. धन्यवाद डीजे. 28 धावा धापाळगती लागल्यात भाऊ. आजच्या दिवसात कोणत्याही गोलंदाज फलंदाजाने केजू मुंडेवर हल्ला चढवला नव्हता, मात्र गुरुनाथने इथे खऱ्या अर्थाने हल्ला चढवलाय. अजून एक षटकार मारला तर 2000 रुपये. 2143. श्रीकांत जोशी यांच्याकडनं केजू राईट मोर द विकेट. इथे मात्र पारितोषिक होत, मात्र केजीने कमबॅक केलं. डॉट चेंडूची समाप्ती. धापा धावा लागल्या त्या 28. पुन्हा अजूनही 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 2143 रुपये कॅश प्राइज आहे. अजून एक षटकार मारला तरी बघा आता केजूला षटकार मारला लागेल. गुरुनाथला 2 गुरुनाथचे षटकार मारले ऑलरेडी. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक इथे निल्सन. एकच धाव. एकने धावसंख्या पुढे सर गेल. धावपळ धाव लागतात त्या 29-84 धावांचे लक्ष. जेव्हा जेव्हा बाहुबली शेवटचा सामना टप्प्यात आल्यानंतर संघनायकाला थोडासा विचार करावा लागतो. नाणेफेकी जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा. कारण संध्याकाळचं सत्र असल्यानंतर तुम्ही नाणेफेकी जिंकून काय निर्णय घेताय हेही खूप महत्वाचं असतं. दुपारचं सत्र सकाळचं सत्र नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करणं योग्य ठरलंय. आता संध्याकाळच्या सत्रात थोडासा विचार करावा लागतो, मात्र हल्ला चढवला जातो केजू मुंडे. धावसंख्या 35 धावा. 49 धावा अजूनही बनवायचे आहेत. 13 चेंडू 49 धावांची गरज आहे. इथे मात्र केजूने बोलाकलचा वापर केला. षटक समाप्त. 12 चेंडू आणि आता मात्र धावा बनवायचे आहेत. 49 नवपाडा टीमला. बघा अजूनही संधी आहे गुरुनाथकडे. 3 षटकार मारले तर श्रीकांत जोशी यांना 2143 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आता धावा बनवायचे 12 चेंडू मध्ये तब्बल 49 धावा बनवायच्या. आणि वैभव बेडेकर ज्याने खऱ्या अर्थाने भाऊ आकाश संघाला इथपर्यंत आणले आज, कारण की 12 चेंडू 30 धावांची गरज आणि एकाच षटकात 25 धावा ठोकल्या वैभव बेडेकरने घारिवली संघाविरुद्ध. त्यामुळे हा संघ इथपर्यंत आला आतापर्यंत. एका षटकात 3 षटकार कसे गुरुनाथने मारले तर 2143 रुपयाचं कॅश प्राइज श्रीकांत जोशी यांच्याकडनं. इथे मात्र एक धाव इथे केली जाते लेगबाईच्या स्वरूपात. 11 चेंडू 48 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज वैभव बेडेकर. वैभव इथे मात्र एज लागते. आता मात्र 10 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. सामना जवळ आपण होते झोकत चाललाय तो म्हणजे ओमसाई आगासन संघाच्या बाजूला. या सीझनचा भाऊ विचार केला तर खरंच खूप चांगली कामगिरी राहिली आहे ओमसाई आगासन टीम. काल सुद्धा एका षटकात 19 धावा कुठल्या होत्या भाऊ.
सेमीफायनल मध्ये मात्र त्यानंतर रवींद्र संतेने टाकलेलं षटक 4 धावांचं आणि तिथून थोडंसं कमबॅक करणं कठीण राहिलं मात्र तरी मॅच आली होती. नंतर खूप चांगली गोलंदाजी केली केजूने मात्र सामना जिंकला कोळेगाव टीमने आणि कोळेगाव संघ शिडून चषकचा चॅम्पियन संघ ठरला आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक बबलू पाटीलला मिळाली 90 धावा आणि 9 गडी बाद केले होते. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. शांत ठेवले गुरुनाथला, ज्या गुरुनाथने 2 षटकार दाखवले होते. केजूवरती हल्ला चढवला होता. कोळेगाव मध्ये पहिल्यांदाच बाईक आली ती बबलू पाटीलच्या माध्यमातून गुरुनाथच्या बॅट मध्ये येणारा स्वीटली टाइम चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. या चेंडूवरती षटकार मारला तरी 2143 रुपये. इथे मात्र श्रीकांतची खूप इच्छा आहे की पारितोषिक पटकावा गुरुनाथने मात्र चेंडू डॉट जातोय. अजून एक षटक शिल्लक आहे. गावचा संघ आमचा नाव आहे जय मल्हार. गावचा संघ आमचा नाव आहे जय मल्हार. 6 चेंडू 41 धावांची गरज आहे. आता मात्र मला वाटतं भाऊ निल्सन येत आहेत गोलंदाजीला. निल्सन गोलंदाजीला आलेत भाऊ मध्ये कॅप क्षेत्रक्षकडे देत पंच तिथे आहेत. निल्सन गोलंदाजीसाठी येत आहेत. कृष्णा मडवी यांचे सुपुत्र निल्सन मडवी. 41 धावांची गरज आहे. एक काळ गाजवला आगासन टीम साठी कृष्णा मडवी यांनी आणि त्यांचे चिरंजीव आता खूप मोठं योगदान देत आहेत आगासन टीम साठी. निल्सन इथे मात्र फटका फसलाय. ओंकार झेल खाली येतोय आणि सुरेख झेल टिपलाय आणि यश संपादन केलंय गोलंदाज निल्सन मडवीने. धन्यवाद डीजे. गुरुनाथ साठी कॅश प्राइज आहे. श्रीकांत जोशी यांना 2 षटकार मारले तरी 2143. इथे मात्र फटका फसलाय. मंगेशने कॉल दिला माझा झेल क्या बात आहे. मंगेश साठी आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिक पूर्ण केली तर 3000 रुपये कॅश प्राइज आहे. तर सुरेश मुंडे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 3000 रुपये. निल्सन साठी सर्व खेळाडूंसाठी पारितोषिक होते. मात्र आता शेवटचा षटक आहे आणि आता मात्र भाऊ कृष्णा मडवी यांनाही विनंती होतो आपण आला असेल तर या. लगेच फोन कॉलिंग सुरू झालेत भाऊ. कृष्णा मडवी यांच्याकडे 2 गडी सुद्धा निल्सनने बाद केलेत आणि या स्पर्धेत अर्धशतक सुद्धा ठोकलंय. पहिलं अर्धशतक निलेश कापसे आणि दुसरं अर्धशतक निल्सन मडवी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज निल्सन. इथे मात्र बीट केलं जाते फलंदाजाला योगेश कीरला. 3 चेंडूचे आता फक्त औपचारिक उरले. जवळजवळ आपण बघतोय आगासन संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. कमीत कमी एक ट्रॉफी साखदा ठरेल भाऊ आता. आणि पहिला संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय तो म्हणजे ओमसाई आगासन. मात्र लाईट बघावी लागेल. मंगेश सांगतात की चेंडू आतमध्ये आलाय मात्र पंच वाईट चिकून करतायत. नक्कीच शेवटचं षटक आहे त्यामुळे हल्ले चढवणं खूप गरजेचं आहे. निल्सन राईट मोर द विकेट. इथे मात्र एज लागली होती मात्र शॉट फाईन लीगला. चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल
कुणाल मुंडे सुद्धा बहुत थोडेसे थकान महसूस करतात कारण की सातत्याने क्रिकेट कुणाल खेळतायत. अंडर 21 असेल, ऋषी मुंडे यांचे बंधुराज आहेत आणि खुल्या गटातून सुद्धा कुणाल मुंडेला मागण्या येत असतात. ज्या प्रकारे आपण बघतो रजत मुंडे, त्याच प्रकारे कुणाल मुंडे सुद्धा आहेत. तर स्पीडअप करा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि इथे मात्र नो बॉल आहे. फ्री हिट असेल. नो बॉल आहे, फ्री हिट असेल. नक्कीच आता मात्र फलंदाज बाद होणार नाहीये. धावचीतच फलंदाज बाद होऊ शकतो. निल्सन इथे मात्र लॉंग ऑफला रक्षक आहेत वैभव बेडेकर, ज्याने खऱ्या अर्थाने इथपर्यंत प्रवास हाणून ठेवला बाळू आकर्षण संघाचा. 12-30चं समीकरण होतं घारेली संघाविरुद्ध आणि तब्बल एका षटकामध्ये त्याने 25 धावा ठोकल्या आणि सामना तिथून जिंकला. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये आकर्षण टीमने. इथे मात्र वेगवान चेंडू, षटक समाप्त आणि आकर्षण संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय आणि निल्सन ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने अर्धशतक टोकलं आणि गोलंदाजी करत असताना 2 गडी सुद्धा बाद केलेत. सुभाष पाटील साहेबांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल निल्सनला. तर नामदेव बेडेकर सुद्धा आमच्यापासून रजा घेत आहेत. अभिनंदन आकाशन संघ, अभिनंदन दीपेश मुंडे, बिग सपोर्टर आहेत आकाशन टीमचे. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊ आपण निल्सनला. मागच्या वर्षी सुद्धा आकर्षण संघ टॉप 4 मध्ये आला होता आणि याही वर्षी टॉप 4 मध्ये, म्हणजे स्पर्धा हे मैदान नेहमीच त्यांनी गाजवलंय. तर चला निल्सन यायचं लवकर. पुढच्या वर्षी 40+ चे 8 संघ सुद्धा सारांश पाटील चषक मध्ये खेळतील. केजू परवा आहे आता डायरेक्ट वाढदिवसाला सारांशा. तर भाऊ वडील निल्सनशी संपर्क साधायचा आहे. थांबायचं निल्सन, एक मिनिट. निल्सन, आपण जर पाहिलं 2 सामन्यात तुम्ही अपयशी ठरला होता आणि 3ऱ्या सामन्यात तुम्हाला विश्वास होता की तुम्ही चांगली फलंदाजी कराल. निल्सन, मला तेवढं हे नव्हतं, पण 2 सामन्यात बॅटिंग न झाली तर हे सामन्यात असं वाटलं की करेल. तर निल्सन, आपण पाहिलं या सामन्यात तुम्ही 50 धावा कुठल्यात, तर या यशाबद्दल तुम्ही कोणाला मानकरी ठरू शकता? वडिलांना. थँक्यू भावांना. तर बेस्ट ऑफ लक निल्सन. बघा निल्सननी किती चांगलं मनोगत व्यक्त केलं की मी फॉर्म मध्ये आलो, त्याचं मागचं कारण की